मंडनं मंडनानां तरुणतुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी। याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या। संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असलेला अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं आणि आपण काय मिळवलं थोडक्यात साध्य आणि साधन सांगितलं। विठ्ठल 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 भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या पाडळी गावामध्ये आज या ठिकाणी हा नैमित्तिक कीर्तनाचा कार्यक्रम आहे। आपल्या गावचे सुपुत्र असणारे कैलासवासी श्रीयुत आनंदराव गणपतराव माने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण माने परिवार, त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला अण्णा माने, 2 चिरंजीव 1 मुलगी असा हा मोठा परिवार आहे। त्यांचे सगळे नातेवाईक आणि ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा आहे। सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, गावातली सगळी भजनी मंडळी, श्रोते सज्जन, माता भगिनी, विशेष करून आमचे सदा महाराज वारकरी, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे। विठ्ठल 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 या ठिकाणी आपली ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे। वास्तविक पाहता मी वर्ष श्राद्धाची कीर्तनं कमी घेत असतो। दशक्रियेची वर्ष श्राद्धाची कीर्तनं का कमी घेतो त्याचं कारण, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला लोक 10:30-11च्या पुढे यायला सुरुवात करतात। असे बसलेले असतात लोक जसं काय एखाद्याच्या 10व्याला गेलेले आहेत। इथं नाही तसं कोणी बरं का, इथं तुम्हाला सावरून घेतलं यांनी, बस पुढे करून घेतलं। बरीच मंडळी अशी असतात कधी कीर्तन ऐकलं नाही, प्रवचन ऐकलं नाही, पण नातेवाईक आहे, जावं लागतं म्हणून आलेले असतात।
त्यांच्याही कानावर पडतं, चांगली गोष्ट आहे. वर्षश्राद्धामध्ये बहुतेक वातावरण असतं, लोक गडबड करतात, गोंधळ करतात, म्हणून शक्यतो मी वर्षश्राद्धाचं टाळतो. तुम्ही म्हणाल इथं का घेतलं मग? ते एक पहिली गोष्ट म्हणजे आपला परिसर आहे आणि आपल्या परिसरात थोडासा परमार्थ वाढला पाहिजे. आणि आम्हाला लोक म्हणतात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरता, हजारो विद्यार्थी कीर्तनकार तयार झाले संस्थेमध्ये, तुमच्या गावाकडं काय, असं म्हणू शकतात, म्हणून कीर्तन घेतलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावचा आणि आमचा वैयक्तिक असा ऋणानुबंध आहे. आमचे मामा, आमच्या आईचे मामा वैकुंठवासी गणपत बापू धायगुडे यांनी ज्या एवढ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये परमार्थाचं खूप चांगलं त्या ठिकाणी बीज रोवलं. आम्हाला सुद्धा लहानपणी त्यांनी त्या ठिकाणी परमार्थ शिकवला. आम्हाला जो परमार्थ प्राप्त झाला आहे आमच्या आईकडूनच आलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यात आमचे उत्तमराव धायगुडे यांचा खूप आग्रह झाला आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवेकरता मी उपस्थित झालेलो आहे. चांगली गोष्ट आहे. सदा महाराज वारकरी या ठिकाणी आहेत. तुम्ही काय समाधी सोहळा करून आले काय मग? वा. तेव्हा आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये पुण्यस्मरण करण्याची पद्धत आहे. एखादी व्यक्ती गेलेली असेल तर गेल्यानंतर त्याची जी काही गेलेल्याची तिथी आहे त्या तिथीच्या दिवशी घरातली जी लोकं असतील, मुलं असतील, त्यांनी त्यांच्या संबंधाने काहीतरी श्राद्धकर्म करायला सांगितले. 5 प्रकारच्या यज्ञाचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला. गृहस्थाश्रमी माणसाने रोज 5 यज्ञ केले पाहिजे. कोणते कोणते 5 यज्ञ आहेत ऐका. पहिला यज्ञ जो आहे तो देवयज्ञ आहे. दुसरा यज्ञ जो आहे तो ब्रह्मयज्ञ आहे. तिसरा यज्ञ आहे मनुष्य यज्ञ. चौथा यज्ञ आहे भूत यज्ञ आणि 5वा यज्ञ आहे पितृयज्ञ. पहिला जो देवयज्ञ आहे, देवयज्ञ कशा करता? देवाने आपल्यावर उपकार केलेले आहेत. देवाने आपल्याला हा देह दिलेला आहे. देवता अनेक प्रकारे आपल्यावर कृपा करत असतात. सूर्य नावाचा देव आहे, रोज आपल्याला प्रकाश देतो, कधी आपल्याला लाईट बिल पाठवत नाही. चंद्र नावाचा देव आहे. अग्नी हा सुद्धा देव आहे. हे सगळे देव आहेत आणि म्हणून त्यांचे आपल्यावर उपकार असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण देवयज्ञ करायचं. म्हणजे रोज उठले की सकाळी देवपूजा केली पाहिजे. आपली काही कुलदेवता असेल, आपली इष्टदेवता असेल, घरातले काही देव असतील, त्यांची पूजा माणसाने केली पाहिजे. याला देवयज्ञ म्हणतात. दुसरा आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? ऋषीमुनी होऊन गेले, साधू संत होऊन गेले, त्यांनी आपल्याकरता काही वाङ्मय तयार केलं, ग्रंथ तयार केले. रोज आपण सकाळी उठल्या उठल्या काहीतरी वाचलं सुद्धा पाहिजे. त्याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. बरं का, येत असतील आपल्याला वाचायला तर हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. काहीच येत नसेल तर थोडंसं एक माळ नामस्मरण तरी केलं, तो सुद्धा ब्रह्मयज्ञच आहे, रोज करायचा आहे. तिसरा यज्ञ जो आहे तो आहे मनुष्य यज्ञ. माणसांचे सुद्धा आपल्यावर उपकार असतात म्हणून आपण माणसांसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. अतिथीला जेवू घातलं पाहिजे. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे हो. विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुले, मग तया अपाव थोर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जो करत नाही ना त्याचं हातचं सगळं निघून जाताना आहे ते भोगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. यानंतर पुढचा यज्ञ सांगितलाय भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे काय? सगळ्यांचेच आपल्यावर उपकार आहेत, पशुपक्ष्यांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. म्हणून आपल्याकडे कावळ्याला सुद्धा आपण काय करतो? बळी ठेवतो. आपण गाईला सुद्धा घास दिला पाहिजे. जे काही पशुपक्षी असतील त्यांची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे. आणि शेवटचा जो यज्ञ आहे त्याला पितृयज्ञ म्हणतात. पितृयज्ञ म्हणजे काय? आपल्या कुळामध्ये आपल्याला सोडून जे लोक गेलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांचं स्मरण त्यांच्या त्यांच्या तिथीला आपण केलं पाहिजे. त्याला पितृयज्ञ म्हणतात. याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे,
का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले आईवडील ज्या तिथीला गेले ती तिथी म्हणजे मुलांच्या करता एक प्रकारचा पर्वकाळ असते. गेलेले जे लोक असतात ते त्यांच्या तिथीला वाट बघत असतात. याने माझ्याकरता काही सत्कर्म केलं का, याने माझ्या काय करता पुण्यकर्म केलं का. आणि त्या तिथीला जर आपण सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्यांचं स्मरण केलं तर त्यांना आनंद होतो. आपली काहीतरी यांनी आठवण ठेवली आणि ते आशीर्वाद देतात. आणि नाही केलं तर शाप पण देतात असं वर्णन केले. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आणि पितरांचा जो आशीर्वाद असतो त्याने मग कुळामध्ये काय अडचणी येत नाही. पितृकार्य व्यवस्थित जर झालं नाही तर मग अडचणी येतात. विठ्ठल विठ्ठल त्यांनी आपल्याकरता धन कमवून ठेवलं असेल, त्यांनी आपल्याकरता शेतीवाडी कमवून ठेवली असेल, आपल्याला त्याच्यातलं त्यांना काही पाठवता येत नाही आणि त्यांना सुद्धा स्वतःला काही घेऊन जाता येत नाही. धन घेऊन जाता येत नाही, शेतीवाडी घेऊन जाता येत नाही, काही घेऊन जाता येत नाही. आणि मला असं वाटतं घेऊन जर जाता येत असतं तर माणसाने इथं काहीच ठेवलं नसतं, जो तो आपलं बरोबर घेऊन गेला असता. पण तशी व्यवस्था नाही, कोणाला काही नेता येत नाही आणि आपल्याला सुद्धा त्यांना काही पाठवता येत नाही. ऐका, आणि एक गोष्ट अशी आहे की ती आपल्याला घेऊन जाता येते आणि एक गोष्ट असते की त्यांना आपल्याला पाठवता सुद्धा येते. काय घेऊन जाता येतं, काय पाठवता येतं, तर त्याचं नाव आहे पुण्य. पुण्य आपल्याला बरोबर घेऊन जाता येतं आणि पुण्य आपल्याला त्या ठिकाणी त्यांना पाठवता सुद्धा येतं. मग तुकाराम महाराज म्हणतात भक्ती परलोके येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोके येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. तुकाराम महाराज म्हणतात करा हरिभक्ती. तुम्ही काय करा, हरिभक्ती करा. कशा करता हरिभक्ती करा, त्यात परलोकी येईल कामा. परलोकात तुमच्या कामाला भक्ती येणार आहे, पुण्य येणार आहे. आपण ज्यावेळेस हा मृत्यूलोक सोडून जातो, मृत्यूलोक सोडल्यानंतर जीवाचा प्रवास त्या ठिकाणी सुरू होतो. हे शरीर पडलं म्हणजे जीव संपला असं समजू नका बरं का. स्थूल शरीर जरी पडलेलं असलं तरी याच्यातला जो सूक्ष्म शरीर जीवात्मा जो असतो त्याच्या कर्मानुसार वासनेनुसार त्याच्या गतीला जात असतो. पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला काय कामाला येतं, फक्त भगवंताची भक्ती, नामस्मरण, पुण्य कामाला येतं. बाकीचं किती आपल्याकडे असेल, कमवून ठेवलं असेल, ते सगळं इथंच राहतं. एक मनुष्य प्रवासाला निघाला रेल्वेमध्ये आणि रेल्वेत प्रवास करत असताना ते आपलं तिकीट तपासणारे येतात, ते आल्यानंतर त्याने विचारलं तुमचं तिकीट दाखवा, तिकीट दाखवा. सगळ्यांनी तिकीट दाखवलं. ह्याला विचारल्यावर हा म्हटला मला तुम्ही तिकीट मागताय. हो म्हटले, तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे? म्हटले कोण आहे तुम्ही? मी अमक्या अमक्या गावचा सरपंच आहे, मी अमक्या अमक्या गावचा पाटील आहे, मी आमदार आहे, खासदार आहे. तिकीट तपासणारा म्हणला मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही पाटील आहात, सरपंच आहात, आमदार आहात, खासदार आहात, पण तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्याजवळ काय पाहिजे? तिकीट पाहिजे. तो म्हणला तुम्ही मला तिकीट मागता, तुम्हाला माहिती नाही माझ्या नावावर घरी बँकेमध्ये 2 कोटी रुपये आहेत, माझ्या चारी हाताच्या बोटात अंगठ्या आहेत, माझ्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, मला तिकीट मागता. तो म्हटला तुमच्या अंगठ्या तुम्हाला लकलाभ असो,
तुमचं लॉकेट तुम्हाला लकलाभ असो, तुमचे बँकेतले 2 कोटी तुम्हाला लकलाभ असो, तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काय पाहिजे? तिकीट पाहिजे, नाही तर खाली उतरा. तसं आपण शरीर सोडल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो आणि सुरू झाल्यानंतर तिकीट तपासण्याचं काम आहे यमाकडे. तो यम येतो आणि आपल्याला विचारतो तिकीट कुठे आहे. हा म्हणायला लागला मी 100 एकर घेऊन ठेवली, मी 4 घरं बांधली, मी एवढे पैसे कमवून ठेवले. तो म्हणतो ते मला बाकी काय सांगू नकोस, पुण्य किती केलंय सांग. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण जात असताना आपल्यावर पुण्य घेऊन जायचंय. जे गेलेले लोक असतील त्यांना सुद्धा आपल्याला पुण्य द्यायचंय. म्हणून आपल्याकडे पुण्यस्मरण करण्याची पद्धत आहे. पुण्यस्मरण कशा करताय? त्यांनी आपल्याकरता शेतीवाडी कमवून ठेवली, आपल्या मुलांच्याकरता धन मिळवून ठेवलं, घरातली जी मंडळी असतात त्यांना सुखात राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते निघून गेले आपल्याला सोडून. वास्तविक पाहता दुःखाचा प्रसंगच आहे. घरातल्या सगळ्या लोकांच्यावर तो दुःखाचा प्रसंग असतो. पण या दुःखातून आपण सावरून, प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येत असतात, प्रत्येकाचा प्रारब्ध असतं. जीवन म्हटलं की एक प्रवास आहे, लक्षात ठेवा. जसं आपण रेल्वेने प्रवासाला निघाल्यानंतर अनेक अनोळखी प्रवासी आपल्याबरोबर येतात. आपल्या समोर कोणतरी येऊन बसतं, आपल्या बाजूला कोणतरी येऊन बसतं. आलं की आपण ओळख काढतो, तुम्ही कोणत्या गावचे, तुम्ही कोणत्या गावचे. आणि ओळख निघाल्यानंतर त्या ठिकाणी चर्चा सुरू होते, गप्पा सुरू होतात. आपण त्यांच्याबरोबर प्रेमाने वागतो. परंतु कोणाचं तिकीट कधी संपेल काय सांगता येत नाही. गप्पा रंगल्या खूप चांगल्या आणि रंगल्यानंतर समोरचा म्हणला अहो थांबा थांबा माझं स्टेशन आलं म्हटलं आणि बॅग घेऊन जायला लागला. तो म्हणला अहो तुम्ही एवढे माझ्या आवडीचे झाले, माझ्या प्रेमाचे झाले, मी तुम्हाला सोडणार नाही, इथंच बसा. असं बसा म्हणले तो बसेल का? तो म्हणतो माझं स्टेशन आलं, आता मला उतरलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. तुम्ही माझ्या किती जरी प्रेमातले असले तरी सुद्धा माझं स्टेशन आलंय, मला जायचंय, मला जाऊ द्या. तसं प्रत्येक जीवाचा प्रवास आहे, लक्षात ठेवा. जीव एकटाच असतो. लग्न झालं, एक प्रवासी आला, मुलं झाली, दुसरे प्रवासी आले, आणखीन नातवंड झाली, बरेच प्रवासी झाले. पण कोणाचं तिकीट कधी संपल काही सांगता येत नाही. तिकीट संपलं की जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांच्याकरता आपण सत्कर्म करायचे. दुःख होणं स्वाभाविक आहे, रडणं स्वाभाविक आहे. पण शास्त्रात असं सांगितलंय, एखादी व्यक्ती गेली आणि त्याच्याकरता आपण सारखं रडत बसलो तर त्याच्या प्रवासामध्ये त्याला आपले अश्रू प्यावे लागतात. आणि आपण जर त्याच्याकरता सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं, नामस्मरण केलं तर त्याला आनंद होतो आणि तो मनुष्य आपल्याला आशीर्वाद देत असतो. म्हणून आपल्याकडे पुण्यस्मरण करतो आपण. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन भजन करतो, त्या निमित्ताने अन्नदान करतो. यामुळे त्या जीवाला त्या ठिकाणी संतोष प्राप्त होतो आणि म्हणून आपली ही कीर्तन सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जो निवडलेला आहे तुकाराम महाराजांचा नेहमीच आहे, परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही आमच्या जीवनात काय केलं आणि आम्ही आमच्या जीवनात काय मिळवलं हे सांगितलंय. ऐका. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात काय केलं आणि आम्ही आमच्या जीवनात काय मिळवलं. कशाकरता आपल्याला सांगतात? आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात काय करायचं कळलं पाहिजे आणि आपल्या जीवनात काय मिळवायचं कळलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात असं काही केलं की ते केल्यामुळे सगळं करायचं संपलं. आम्ही आमच्या जीवनात असं काही मिळवलं की ते मिळवल्यामुळे आता मिळवायचं संपलं. पण तुम्ही सुद्धा ते करा, केल्यानंतर करायचं संपलं पाहिजे. तुम्ही सुद्धा ते मिळवा जे मिळवल्यानंतर मिळवायचं संपलं पाहिजे. आपण आपल्या जीवनात जन्मभर करतो पण करायचं संपत नाही. अगदी 96 वर्ष झाली तरी सुद्धा बाबा म्हणतात थोडंसं करायचंच अजून.
करायचं संपत नाही, कारण आपल्याला नेमकं काय करायचं माहिती नाही. मिळवायचं संपत नाही, कारण आपल्याला काय मिळवायचं माहिती नाही. विठ्ठल 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 बाबा बसलेत पुढं, ते म्हणते काय आळंदीकर माणसं आहेत. हे वारकरी आहेत, मोठे वारकरी आहेत. जन्मभर ती वारी केली त्यांनी पायी महिन्याची. तुकाराम महाराज आपल्याला साध्य साधन सांगतात. मी काय केलं आणि काय मिळवलं, दोन्ही माणसाला कळलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस हे साध्य ठेवलं. आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आमचा शेवटचा दिवस काय झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. बहुतेक तुम्ही आम्ही मंडळी शेवटच्या दिवसाचा एवढा विचार करत अहो, संसाराचं काम करता करताच आपला सगळा दिवस निघून जातो, आयुष्य निघून जातं. शेवटचा दिवस अचानक येतो, आपल्याला विचार करायला वेळ नाही. माध्यान्ह काळाचा विचार करता करताच माणसाचं सगळं आयुष्य निघून जातं. पोटाची चिंता करता करताच माणसाचं आयुष्य निघून जातं. आणि मग अचानक शेवटचा दिवस येतो आणि मग माणसाला असं वाटतं ज्याच्यासाठी आपल्याला करायला पाहिजे होतं ते राहूनच गेलं. विठ्ठल विठ्ठल पण साधू संत जे असतात ते शेवटच्या दिवसाकडे लक्ष ठेवतात. ते मध्यान्ह काळाचा विचार जास्त करत नाही, ते अंत काळाचा विचार जास्त असतात, परिणामाचा विचार जास्त असतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मध्यान्ह काळाकडे जास्त लक्ष दिले, आम्ही अंतकाळ आमच्या डोळ्यासमोर ठेवला. ज्ञानी महापुरुषाची लक्षणं गीतेमध्ये सांगितली, त्याच्यामध्ये फार सुंदर लक्षण सांगितलं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जो ज्ञानी असतो ना तो आपल्या जीवनात अनुदर्शन करतो. अनुदर्शन शब्दाचा अर्थ आहे वारंवार विचार करणं, पुन्हा पुन्हा विचार करणं. कशाचा विचार करणं? ज्ञानी कशाचा विचार करतो? म्हणजे ज्ञानी जन्माचा विचार करतो. जन्माचा विचार करतो म्हणजे जन्म म्हणजे काय, नेमका जन्म होतो म्हणजे कुठून होतो, आपण जन्माला कुठून आलो, जन्माला कसा याचा विचार आहे. आपल्याला जन्म का घ्यावा आणि जन्माला येताना आपण कुठून आलो, जन्माला येताना आपल्याला किती त्रास झाला आणि परत आता त्रास होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? जन्माचा. ज्ञानी जो असतो तो मृत्यूचा विचार करतो. आता आपण जन्माला आलोय ना, आपल्याला मरावं लागणार. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरावं लागणार आहे. आता मेल्यानंतर आपण कुठं जाणार? मरण म्हणजे नेमकं काय? मेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मरताना सुद्धा खूप दुःख होणार आहे आणि मग मरणाचं दुःख होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे असा जन्मभर विचार. जन्म मृत्यू जरा आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे या अंगाने येता देखे दुरोणी जो. आपल्याला पुढे कानाने ऐकू येणार नाही म्हणून आज असं ऐकून ठेवतो की नाही ऐकवलं तरी आपलं काय काय. काही काही माणसं, एक वारकरी मला भेटले, त्यांना काय ऐकू येते? मी म्हटलं तुम्हाला वाईट वाटत नाही का? तुम्हाला काहीच ऐकू येत नाही? म्हणजे अजिबात वाटत. का वाटत नाही? ते म्हटले आम्ही धुंड महाराजची कीर्तन ऐकली, आम्ही बोरसेकर माऊलीची कीर्तन ऐकली. आताच्या ऐकण्यापेक्षा बहिरा असलेलं बरोबर. जिवंत असताना डोळ्याने असं काही पाहून घेतो की नाही दिसलं तरी काय मन पुढे चालणार नाही, बुद्धी चालणार नाही. असं चिंतन करून ठेवतो की आपल्याला नाही पुढे चिंतन करता आलं तर काय बिघडेल. ऐशी दशा येईल पुढे तेथ मन होईल तो चिंतोनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सामान्य मनुष्य जो आहे तो मृत्यूचा विचार करत नाही, जन्माचा विचार करत नाही. बाकीचे विचार करता करता त्या सगळा दिवस लोक म्हणतात वेळच नाही. परमार्थ करायला वेळ नाही, नामस्मरण करायला वेळ नाही, कीर्तन करायला वेळ नाही. एखाद्याला म्हटलं चला कीर्तन आहे, मरायला वेळ नाही म्हणून काढलं कीर्तन. अशी लोक पण वेळ काढावा लागतो.
इथं जर वेळ काढला नाही तर मग हॉस्पिटलमध्ये वेळ काढावा लागतो. गुरुवारी सांगत असतात ही जर वारी केली नाही मग कोर्टाच्या वाऱ्या मागतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक मनुष्य होता तो एकनाथ महाराजांच्याकडे गेला. एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही नेहमी नामस्मरण करता, कधी कोणाशी भांडत नाही, कोणाचा रागद्वेष करत नाही, नेहमी चिंतन करता, याचं रहस्य काय आम्हाला सांगा. आम्ही किती ठरवलं भांडायचं नाही तरी भांडण. नको 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 बसू दे, पुढं नका बोलू कोणाला, मागं बसू. आम्ही किती जरी ठरवलं त्या ठिकाणी नामस्मरण करायचं तरी नामस्मरण त्या ठिकाणी होत. आम्ही किती ठरवलं रागद्वेष करायचा नाही तरी रागद्वेष झाल्याशिवाय राहत. ऐका, लक्ष द्या. नाथ महाराज तुम्ही मात्र त्या ठिकाणी नेहमी नामस्मरण करता, चिंतन करता, याचं रहस्य काय मला सांगा. तेव्हा एकनाथ महाराज म्हटले, आज नाही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार, अजून 2 दिवसांनी देणार, 2 दिवसांनी ये. तो म्हटलं ठीक आहे, 2 दिवसांनी. 2 दिवसांनी निघाला जायला एकनाथ महाराजांनी त्याला परत बोलवलं. म्हटलं इकडे. तो आल्या आल्या मी तुझा चेहरा पाहिला, मला थोडंसं चेहरा पाहून भविष्य कळतं. तुझा चेहरा पाहिल्यानंतर मला असं तुझं भविष्य कळलंय की आजपासून 10व्या दिवशी तू बरोबर मरणार आहे म्हणे. जा म्हणे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी परवा दिवशी देणार आहे, ते ये उत्तर घ्यायला. परवाच्या दिवशी सकाळी सकाळी झाला. म्हटले काय तुझा प्रश्न होता? अहो तुम्ही रागद्वेष करत नाही, भांडत नाही, सारखं नामस्मरण करता, आम्ही किती ठरवलं तरी भांडण होतं, रागद्वेष होतो, नामस्मरण घडत नाही, त्याचं रहस्य काय विचारण्याकरता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. एकनाथ महाराज म्हटले, या 2 दिवसात तू किती भांडला मला सांग, या 2 दिवसात तू काय काय केलं मला सांग. तो म्हटला, तुम्ही जेव्हापासून सांगितलंय तू 10 दिवसांनी मरणार आहे तेव्हापासून सारखी माळ हातात घेतली. म्हटला सारखा नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, मला सारखं मरण दिसतंय. म्हटलं त्यामुळे कोणाशी भांडलोही नाही, कोणाचा द्वेषही केला नाही, सारखा जप करतोय. एकनाथ महाराज हसले, म्हणले तू मरणार नाही, काळजी करू नको. माझं चांगल्या वागण्याचं रहस्य हे आहे की मी रोज असा विचार करतो, कदाचित आपल्याला उद्या मरण येईल, कशाकरता भांडायचं आहे, कदाचित आपण राहू का नाही राहू, कशाकरता द्वेष करायचा आहे, कदाचित आपलं जीवन आजच संपेल म्हणून रोज नाम जप करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सामान्य मनुष्य जो आहे तो विचार करत नाही, पण नाथ महाराज म्हणतात किंवा संत असतात ते शेवटचा विचार करतात. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये माध्यान्ह काळाचा जास्त विचार केला नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, 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 वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य वाढता पुण्य
म्हणतात आम्ही शेवटचा दिवस आमचा डोळ्यासमोर ठेवला. आणि शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बरं का. शेवटचा दिवस म्हणजे माणसाची तशी परीक्षाच आहे. जसं एखादा मुलगा परीक्षेला बसला, वर्षभर अभ्यास केला, नेमका परीक्षेच्या काळात आजारी पडला. परीक्षे काळात काहीतरी विक्षेप निर्माण झाला. चांगली पोरं परीक्षेच्या वेळेस विक्षेप झाला म्हणून नापास होतात. आणि काय पोरं असे असतात वर्षभर अभ्यास करत नाही, शेवटचा 2 महिने अभ्यास करतात, पहिलाच नंबर काढतात. शेवटचा दिवस महत्त्वाचा आहे. तसं आपले जीवन म्हणजे एक परीक्षाच आहे. आणि शेवट म्हणजे एकदम मरण म्हणजे परीक्षा आहे माणसाची. कारण मरणाच्या वेळेस जे चिंतन घडतं तसा आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंतकाळाच्या अंते मती सा गती. अंतकाळच्या वेळेस जशी वासना असते, जसं कर्म असतं, तसा जन्म पुढचा प्राप्त होत असतो. म्हणून शेवट महत्त्वाचा आहे. शेवट साधावा लागतो. काही लोक असतात त्यांचा सुरुवात गोड असते पण शेवट मात्र कडू होतो. काहींची सुरुवात कडू असते पण शेवट गोड होतो. काही लोक असतात सुरुवातही गोड आणि शेवटही गोड. आणि काहींचे शेवटही कडू, सुरुवातही कडून शेवटही कडू होते. सुरुवातीला एवढं महत्व नाही, शेवटाला जास्त महत्व आहे. राम राम दोन्ही अक्षरे टाळ आणि सोपारे सुलभ जागा मागील पहारे. जागा शेवटीचे तीन गोड करे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवीत ते जनाचे वाजवे तिकडे या. काळ घागरा घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवटचे छोडतच खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवीत ते जनाचे वाजवे तिकडे या. काळ घागरा घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवट महत्वाचा आहे आणि शेवट गोड होणं महत्वाचं आहे. ऐका, तुम्ही आम्ही ज्याला शेवट समजतो तो त्या ठिकाणी खरा शेवट नाही. आणि तुम्ही आम्ही ज्याला शेवट गोड होणं समजतो ते शेवट गोड होणं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये साध्य डोळ्यासमोर काय ठेवलं? अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता दास. याजसाठी केला होता दास. याजसाठी केला होता दास. याजसाठी केला होता दास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा.
म्हणतात आम्ही आमच्या जीवनात अट्टहास केला, आटोकाट प्रयत्न केले. अट्टहास शब्दाचा अर्थ आहे आटोकाट प्रयत्न केले. राहू द्या तिथंच, आण नका. हो, तुम्ही कीर्तन ऐकायला बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही आटोकाट प्रयत्न केले, अट्टहास केला. कशा करता अट्टहास केला? घर बांधायला. कशा करता केला पाहिजे? घर बांधायला अट्टहास करावा लागतो बरं का. आजकाल लग्न जुळवायला सुद्धा काय करावं लागतो? अट्टहास करावा लागतो. शेती करायला सुद्धा अट्टहास करा. सामान्य गोष्ट करायची अट्टहास करावा लागतो. महाराज म्हणतात हा तर अट्टहास आहेच, पण आम्ही जो अट्टहास केला तो आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे याच्याकरता केला. आता हा शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस आहे? आणि शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय? आपण ज्याला शेवटचा दिवस समजतो ना, तो खरा शेवटचा दिवस नाही. आपण कशाला शेवटचा दिवस समजतो? ज्या दिवशी मनुष्य मरतो आपण म्हणतो त्याचा शेवट झाला. पण मेलेला जरी असला तरी त्याचा शेवट झालेला नसतो बरं का. शरीराचा शेवट झालाय, पण तो मनुष्य जो असतो, त्याच्यातला जो जीव असतो, तो बाहेर निघतो आणि त्याच्या कर्मानुसार परत दुसऱ्या शरीरात जातो किंवा लोकांतराला जातो. चांगलं कर्म केलं असेल तर स्वर्गात जाईल, चुकलं असेल तर नरकात जाईल, समान झाला असेल तर मनुष्यच होईल, पशु होईल, पक्षी होईल, मनुष्य होईल, काय होईल सांग, त्याच्या कर्मानुसार आहे. म्हणजे शरीराचा शेवट झाला म्हणजे तुम्ही माणसाचा शेवट झाला असं समजू नका. ते जीव जो आहे तो असतो. आणि आपण ज्याला त्या ठिकाणी शेवट गोड होणं समजतो ते गोड होणं सुद्धा नाही. व्यवहारात लोक शेवट गोड झाला समजतात. कशाला? एखादा मनुष्य एकदम शांततेत मेला, घरातले लोक जवळ असल्यानंतर मेला, त्या ठिकाणी चांगल्या तिथीला मेला, त्याच्या अंत्ययात्रेला खूप लोक जमली. लोक म्हणतात खूप लोक जमली आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना चंदनाच्या लाकडात जाळलं. त्यांचा शेवट काय झाला? गोड झाला असं लोक म्हणतात. हा बाह्य दृष्टीने शेवट गोड होणं आहे. कधी कधी असंही पाहायला मिळतं, खूप चांगली माणसं असतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, जन्मभर वारी करतात आणि त्यांचा अपघात होतो आणि त्या अपघातात आरडत ओरडत ते मारतात. चांगल्या चांगल्या माणसाला भयंकर असा आजार होतो, दुर्धर असा रोग होतो, हॉस्पिटलमध्ये आरडत ओरडत त्यांचा मृत्यू होतो. जन्मभर वारी केली, नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि आरडत ओरडत गेला. असे लोक पाहायला मिळतात. आणि काही काही असे लोक आहेत, परमार्थ केलाच नाही, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला, जाऊ नये तिथे गेला, नेमका एकादशी दिवशी शांततेत मिळाला. असे लोक आहेत. लोक म्हणतात यांनी एवढा परमार्थ केला, यांचं असं का झालं? आणि ह्यांनी जन्मभर परमार्थ केला नाही, नास्तिकप्रमाणे वागला नाही, ह्याचा शेवट एवढा चांगला कसा झाला? लोक असं म्हणतात. पण हे बाह्य दृष्टीने शेवट गोड होऊ नये. जरी एखादा मनुष्य परमार्थिक असेल, नामस्मरण चिंतन केलं आणि त्याचा अपघात झाला ना, तरी त्याचा शेवट गोड होतो. जरी त्याला कॅन्सर झाला ना, आरडत ओरडत हॉस्पिटल गेलं तरी त्याचा शेवट गोड होतो. आणि जो नास्तिक मनुष्य असतो, जन्मभर परमार्थ करत नाही, तो किती शांततेत मेला, त्याचा शेवट गोड होईल की नाही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बसा बाबा खाली, तिथंच खाली बसा, पुढे येऊ नका. काय कीर्तन सुरू झालं की ऐकणारा आणि सांगणारा त्याच्यात असा धारा तयार झालेली असते, वातावरण तयार झाले असतं. कोणी त्याच्यात विक्षेप केला का ते परत तयार करायला आणखी 10 मिनिटं लागतात. विठ्ठल विठ्ठल. पुढचा नियम लक्षात ठेवा. पुढच्यापासून एकदा कीर्तन सुरू झालं ना, आलं की तिथंच बसायचं. महत्वाचा विषय चाललेला आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्या संत मांदियाळीमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव चोखामेळा. मंगळवेढ्याला राहत होते. फार त्यांचा अधिकार मोठा होता बरं का. किती मोठा अधिकार होता त्यांच्या चरित्रात असं आलंय, स्वर्गामध्ये एकदा अमृत नाचलं. तर देवाची लीला आहे, अमृत कधी नाचत नाही, पण ते नाचलं. सगळे देव अमृत घेऊन देवाकडे गेले. म्हटले देवा हे अमृत नाचलंय, शुद्ध कसं काय होईल, चांगलं कसं काय होईल?
भगवंतांनी त्याला सांगितलं, हे अमृत शुद्ध करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे पंढरपूर शेजारी, तिथं जाण, तिथं चोखा मेळा आहे, त्या चोखा मेळ्याने ह्यात बोट घातलं की ते शुद्ध होतं आहे. स्वर्गातल्या देवांनी ते अमृत मृत्यू लोकात आणलं आणि चोखा मेळ्याने त्यात बोट घातल्यावर ते काय झालं, शुद्ध झालं. एवढे पवित्र चोखा मेळा, पण लोक त्याला मंदिरात येऊ देत नव्हते. हा काळ आहे. ते चोखा मेळा जे होते ते त्यांचा अंतकाळ कसा झाला, त्या काळामध्ये मुघलांची सत्ता होती आणि त्या मुघलांच्या सत्तेमध्ये आता त्यांच्या मनाला येईल तसं ते करायचे. गावात एखादं जर काम करायचं असेल, धरण बांधायचं असेल, भिंत बांधायची असेल तर गावातल्या सगळ्या लोकांना कामाला लावायचं. अगदी लहान मुलापासून बाया बापड्यापासून सगळ्यांना कामाला लावायचे. गावाचा गावकूस बांधायचा होता, मुघलांनी सांगितलं सगळ्यांना कामाला लावा. सगळे कामाला लावले. चोखा मेळासुद्धा कामाला गेले आणि काम करता करता ती भिंत वर आली, पण ती भिंत व्यवस्थित बांधली गेली नाही. भिंत पडली, सगळे लोक गाडले गेले आणि त्याच्यात चोखा मेळासुद्धा मारले गेले. नामदेव महाराज इकडे पंढरपुरात देवाच्या दर्शनाला गेले तर पाहिलं देवाच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. म्हणजे देवा तुमच्या डोळ्यात अश्रू का? म्हणले अरे माझा आवडता भक्त आज गेला, चोखा मेळा गेला. देवा तुमचा आवडता होता, तुम्ही कसं काय जाऊ दिलं त्याला? म्हणले अरे त्याचं प्रारब्ध संपलं. देवसुद्धा काय करत नाही बरं का, प्रारब्ध संपल्यानंतर देवाला सुद्धा काय करता येत नाही. कारण अनेक जन्माचं प्रारब्ध एका दिवसात संपवायचं असेल, अपघात करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण नामदेवा माझी अशी इच्छा आहे, माझ्या चोख्याची समाधी माझ्या समोर करायची. देवाने आपला शेला दिला आणि सांगितलं चोखा मेळा, नामदेवा जा चोखा मेळा तिथं गेलाय ना, त्याच्या अस्थी घेऊन ये. अस्थी घेऊन ये म्हटल्यावर नामदेव महाराज देवाला म्हणायला का देवा अहो एवढी लोक तिथं मरण पावली, अनेक लोकांची हाडं तिथं पडलेली आहेत, मी त्या चोख्या मेळ्याच्याच अस्थी कशा शोधून आणू? नामदेव राहिला देवाने सांगितलं अरे माझा भक्त आहे, त्याच्या अस्थीने इतर लोकांच्या अस्थीत फरक आहे. अस्थी कानाला लावायच्या आणि ज्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्या घेऊन यायच्या. नामदेव महाराज मनातल्या मनात म्हणायला लागले, मी रोज कीर्तनांना लोकांना सांगतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, पण कोणी टाळी वाजवत नाही आणि कोणी म्हणत नाही. आणि देव तर म्हणतात ह्याच्या अस्थी म्हणत असतील, पण आता देवाने सांगितलं गेलं पाहिजे म्हणून नामदेव महाराज गेले. हे भला मोठा ढिगारा होता. एक एक ती अस्थी उपसायची, कानाला लावायची, फेकून द्यायची. एक कोपरा झाला, दुसरा कोपरा झाला, तिसरा कोपरा झाला. नामदेव महाराज निराश झाले, म्हटले कुठं अस्थी म्हणत असतात का विठ्ठल विठ्ठल? पण आता देवाने सांगितलं शेवटचा कोपरा राहिलाय तेवढा बघू. कोपरा बघितला, त्यात एक अस्थी उचलून खरोखर आवाज आला. काय आवाज आला? विठ्ठल 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 नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं. नामदेव महाराजांनी त्या अस्थी घेतल्या, कानाला लावल्या, सगळ्या गोळा केल्या. नामदेव महाराज घेऊन आले. देवाला आनंद झाला. देवाने आपल्या हृदयाला लावले आणि देवाने आपल्या हाताने समाधी कुठं केली? महाद्वारात. आजही आपण पंढरपूरला गेलो होतो, पहिलं चोखा मेळ्याचं दर्शन आहे, नंतर इकडलं दर्शन. कशा करता सांगितलं? बाह्य स्थितीवर अंतकाळ अवलंबून नाही. अपघात झाला म्हणजे त्यांचं वाईट झालं असं समजू नका. शेवट गोड होणं जे आहे ते बाह्य स्थितीपेक्षा सुद्धा अंतस्थितीवर आहे. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलाय, देवा तू म्हणतो अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण केलं पाहिजे, पण अंतकाळ आमच्या हातात नाही. कदाचित आमची वाचा बंद होईल, कधी आमचा आजार पडेल, कधी त्या ठिकाणी कंठ दाटून येईल.
नाही तुझं नामस्मरण घडलं, आम्ही जन्मभर नामस्मरण केलं तर फुकट जाईल का? देवाने त्याचं उत्तर दिलंय फार सुंदर गीतेमध्ये. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याम सुलभ पार्थ नित्युक्तस्य योगिनः ते ऋण्वे पण देखो अंगी मी आपुलियाच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करे देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते ज्याने जन्मभर भजन केलेलं आहे. भगवान म्हणतात त्याचा अंतकाळ कसाही होऊ दे मी त्या शेवट गोड करतो. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्मभर शेवट गोड झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला. मग झाला का तुमचा शेवट गोड? शेवट गोड झाला म्हणजे काय झालं त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या. आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने केला कशा करता आमचा शेवट गोड झाला पाहिजे. मग झाला का तुमचा शेवट गोड? शेवट गोड झाला म्हणजे काय झालं त्याचं उत्तर महाराजांनी दिले. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. महाराज म्हणतात आम्हाला आता विसावा प्राप्त झाला, निश्चिंतता प्राप्त झाली, आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णा संपल्या आणि हाच आमचा शेवट गोड आहे. विठ्ठल विठ्ठल आम्ही ज्याला शेवट समजतो तो खरा शेवट नाही का. आपण कशाला शेवट समजतो? एखाद्याचं शरीर पडलं झाला त्यांचा शेवट, तो शरीराचा शेवट आहे. शरीर जरी पडलं तरी सुद्धा तो जीव आहेच, पुढच्या जन्मात जातो, आणखीन दुसऱ्या जन्मात जातो, असा अनेक जन्म सारखा फिरत राहतो. विठ्ठल 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 जैसे जीर्ण वस्त्र तांडी जे मगनूतन रे जैसे देहांतरात स्वीकारी जे चैतन्य लागे. जैसे जीर्ण वस्त्र तांडी जे मगनूतन रे जैसे देहांतरात स्वीकारी जसं मनुष्य कपडे बदलतो ना तसा जीवात्मा जो आहे शरीर बदलत असतो. जुनी कपडे मनुष्य टाकतो, नवीन कपडे घालतो, तसं शरीर बदलणं म्हणजे जुना कपडा घालून नवीन कपडा घालणे. म्हणून जे महात्मे असतात त्यांना मरताना दुःख होत नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होऊन गेले. त्यांना फासावर जावं लागलं असं वर्णन आलंय. जेव्हा त्यांना फाशी झाली तेव्हा जेव्हा त्यांना डॉक्टर चेक करायला जायचे
1 महिन्यावर फाशी आली होती. त्यांचं वजन वाढलेलं दिसलं. डॉक्टरला आश्चर्य वाटलं, त्या जेलरला आश्चर्य वाटलं. आता मरणारा 1 महिन्याने ह्याचं वजन वाढतंय कसं काय? आणि मरणाच्या अगोदर त्याचं वजन वाढलं. त्याला विचारलं, का रे, सगळ्या लोकांना मरण आहे असं कळालं की वजन कमी होतं, चिंतेनेच काय काय माणसं मरतात, तुझं वजन वाढलं कसं काय? ते भगतसिंग हसले. ते म्हटले, मी रोज गीता वाचतो आणि गीतेत असं लिहिलं आहे, शरीर पडलं की माणसाला दुसरा जन्म होतो. आणि मला आनंद झालेला आहे, माझं हे शरीर पडेल, मला परत जन्म मिळेल, मी परत माझ्या भारत मातेची सेवा करणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही आम्ही ज्याला शेवट समजतो तो खरा शेवट नाही. महाराजांनी या अभंगामध्ये शेवट गोड झाला सांगितलंय. हे जिवंत असताना सांगितलंय का मेल्यावर सांगितलंय? माझा शेवट गोड झाला अनिल महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. हे जिवंतपणी म्हणतात का मेल्यावर म्हणतात? तुकाराम महाराजांनी अभंग जिवंतपणी लिहिलाय का मेल्यावर लिहिलाय? जिवंतपणी लिहिलाय. म्हणजे आपल्याला आपला शेवट गोड करायचा हा जिवंतपणी करायचा आहे का मेल्यावर करायचा आहे? आपला शेवट गोड आपल्याला जिवंतपणीच करायचा आहे. तुम्ही म्हणाल काय आत्महत्या करायची काय? मग जिवंतपणी शेवट गोड करायचं. जिवंतपणी शेवट गोड करणं म्हणजे काय ते महाराजांनी या अभंगात सांगितले. आपल्याला मेल्यावरचा मोक्ष संतांनी सांगितला नाही, जिवंतपणीच मोक्ष प्राप्त करायचा आहे. जिवंतपणीच आपल्याला आपला शेवट गोड करायचा आहे. मेल्यावर जर तुकाराम महाराज सांगायला आले असते मला वाटत नाही आपण ऐकलं असतं. बघा तुम्ही, समजा गावात एखादा मनुष्य मेला आणि 6 महिन्यांनी एखाद्याला उसात दिसला, ओ भाऊसाहेब थांबा, ओ भाऊसाहेब थांबा. माणसं ऐकतील का त्याचं? भूत भूत म्हणून पळून जातील. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवट जो गोड सांगितलाय मेल्यावरचा सांगितला आहे, जिवंतपणाचा सांगितला आहे. जिवंतपणे शेवट कसा गोड करायचा? महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. सगळी चिंता संपणं, विश्रांती प्राप्त होणं, विसावा प्राप्त होणं, सगळ्या तृष्णा संपणं म्हणजे शेवट गोड होणं आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंता रहित जीवन प्राप्त होणं, मनाला विश्रांती प्राप्त होणं, सगळ्या तृष्णा संपणं. तुकाराम महाराजांनी ते तृष्णा शब्द ठेवले. इच्छा नाही, इच्छा वेगळी आणि तृष्णा वेगळी. माणसाच्या जीवनात इच्छा असाव्यात पण तृष्णा नसाव्या. ऐका, लक्ष द्या. इच्छा कशाला म्हणतात? जे आवश्यक आहे ते हवं वाटणं त्याला म्हणायचं इच्छा. आणि आवश्यकता नसताना सुद्धा असावंसं वाटणं त्याला तृष्णा म्हटलंय. भूक लागली की जेवावं वाटणं इच्छा आहे. आणि जेवल्यावर तंबाखू खावं वाटणं ती तृष्णा आहे. पाणी प्यावंसं वाटणं इच्छा आहे. आणि भलतं सलतं प्यावंसं वाटणं तृष्णा आहे. आपल्याला घर असावं वाटणं इच्छा आहे. आणि किती घरं असली तरी मला घरच असावीत वाटणं, म्हणजे माझंही मिळावं भावाचंही मिळावं असं वाटणं, ह्याला काय म्हटलंय? तृष्णा. आपल्याला कपडे असावे असं वाटणं इच्छा आहे. पण दुसऱ्याचा कपडा पाहिला की मला तसाच पाहिजे वाटणं. किती कपडे असले तरी असावेच वाटणं. एक मनुष्य मला म्हटला, मी 365 दिवसाचे 365 ड्रेस शिवून ठेवले. म्हटलं बरं झालं, आता मेल्यावर सरपण आणायचं कामच नाही ठेवलं. तो तृष्णा आहे का? माणसाच्या जीवनात जे दुःख झालेलं आहे ते इच्छेने नाही बरं का. आपल्या जीवनात जे दुःख आहे ते आपण तयार केलेलं आहे. देवाने आपल्याला कोणालाच दुःख दिलं नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, जेवायला मिळत नाही म्हणून किती लोक दुःखी आहेत? देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलंय. जेवायला मिळत नाही म्हणून कोणीच दुःखी नाही. अमुकच पाहिजे म्हणून दुःखी आहे. कपडेच नाहीत म्हणून दुःख नाही, अमुकच कपडे पाहिजेत म्हणून दुःख आहे. घरच नाही म्हणून दुःख नाही, शेजारच्यापेक्षा माझा बंगला चांगला का नाही म्हणून दुःख आहे. हे दुःख माणसाने तयार केले, देवाने दिलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, आमच्या जीवनातल्या सगळ्या तृष्णा संपल्या, चिंता संपल्या
आणि आम्हाला त्या ठिकाणी विसावा प्राप्त झाला. विसावा प्राप्त झाला म्हणजे देवाचं दर्शन झालं. कारण देवाचं वर्णन विसावा म्हणून केलं आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आपली वेळ संपत आली. भागल्याचा तू विसावा करीन नावा निंबलोन परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा. महाराज म्हणतात आम्हाला देवाची प्राप्ती झाली, आमच्या जीवनातल्या तृष्णा संपल्या, हाव संपली. हाच खरा माणसाचा शेवट गोड आहे. आणि आपल्या हातात आहे बरं का. आपण जिवंत असतानाच आपल्याला चिंता संपणं, त्या ठिकाणी तृष्णा संपणं म्हणजे शेवट झाल्यासारखंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण यासाठी मात्र अट्टहास करावा लागतो. महाराज म्हणतात त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. सोपी गोष्ट नाही. सामान्य घर बांधायचं असेल तर अट्टहास करावा लागतो. सामान्य एखादं विहीर खोदायचे असेल अट्टहास करावा लागतो. शेती करायची असेल घ्यायची असेल अट्टहास करावा लागतो. मग आता जन्मभर मरण गोड करायचा अट्टहास करावा लागला. यासाठी केला पण कशाचा अट्टहास केला. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. देवाचं मंगल असलेलं नाम आम्ही घेतलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि त्या नामस्मरण चिंतनाचा परिणाम आम्हाला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं आणि म्हणून आमचा शेवट गोड झाला. आता आमच्या जीवनात कोणतीही काळजी नाही. शेवटच्या चरणात सांगितलं तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे परिनिलीनोवरी. आम्ही मुक्तीबरोबर लग्न केलं, मुक्ती प्राप्त करून घेतली. जिवंत असतानाच आम्ही मुक्त झालो. मुक्त झालो म्हणजे मुक्त आहे असा निश्चय केला. जिवंत असतानाच आपण निश्चय करायचा आहे. मी म्हणजे स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही. मी म्हणजे आत्मा आहे. आणि आत्मवंत असून मेल्यासारखा कोण आहे? जो आपल्या जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करत नाही, समाजात चांगलं वागत नाही, नको ते उद्योग करत राहतो, परसकडे पापदृष्टीने पाहतो. जिवंत असून सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय, दगडात आणि त्याच्यात काही फरक नाही. आणि काही लोक जरी गेली तरी त्यांच्या कीर्तीने ती अमर असतात. 750 वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली. आजही आपण त्यांचा सोहळा साजरा करतो. तुकाराम महाराज गेलेले 350 वर्ष होऊन गेले, आजही आपण त्यांचं भजन करतो. त्याचं कारण काय? कीर्तिरूपाने ते काय झाले? अमर झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा स्वतः भगवान परमात्मा येऊन करतात, सगळे ऋषी मुनी, आणि दर वर्षी साजरा होतो. कोणाला बोलवावं लागत नाही, आमंत्रण द्यावं लागत नाही. त्याचं कारण त्यांनी केलेलं जीवनातलं कार्य. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये
चांगलं कार्य करावं बरं का, तर त्याची कीर्ती राहत असते. चांगला वागला मनुष्य. हो, एका माणसाने विचारलं, मनुष्य वैकुंठाला गेला का स्वर्गाला गेला कसं ओळखायचं? आमचे गुरुवारी सांगत असतात, स्मशानात जाऊन लोक काय बोलतात ते ऐकायचं. लोक म्हणत असतील वाईट झालं, एवढ्या लवकर जायला नव्हतं पाहिजे, देवाने त्यांना न्यायला नव्हतं पाहिजे, खूप चांगले होते, सगळ्यांना मदत करत होते, देवाने त्यांना का नेलं, असं म्हणत असेल तर डोळे झाकून समजायचं ते वैकुंठात गेले. आणि लोक जर कुजबूज करत असतील, बरं झालं, कधीच चांगला वागला नाही. चांगलं गावात काम काढलं की आडवा आलाच. परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहिलं, वाईट वागत होता असं म्हणत असतील तर डोळे झाकून कुठं गेला. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. या ठिकाणी ज्यांचं पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी आनंदराव गणपतराव माने, मला आमच्या उत्तमरावांनी सांगितलं, ते चालता चालता गेले म्हणजे, आहे की नाही. शेवटी इथून कुठे मोटरसायकलवर गेले, गाडीवर गेले, लोणपर्यंत जात असताना बोलता बोलता चालता चालता त्यांनी आपला देह ठेवला. आणि आज एवढी लोकं सगळी जमलेली आहेत, हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तेव्हा त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे. निश्चित भगवान परमात्मा त्यांना सद्गती देईल. त्यांना श्रद्धांजली म्हणजे काय, त्यांचं पुण्यस्मरण करायचं म्हणजे काय, पुढच्या पिढीने त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं, मुलांनी एकत्र राहणं, एकमेकाशी प्रेमाने वागणं, घरातल्या आईवडिलांना आई आहेत आईला सांभाळणं, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, हे त्यांचं पुण्यस्मरण. त्यातच त्यांना आनंद आहे. नाही तर पुण्यस्मरण फार मोठं केलं आणि जर पुढे त्या ठिकाणी व्यवस्थित वागले नाही तर मग त्या आईवडिलांना आनंद वाटत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांशी प्रेमाने वागा, नामस्मरण करा, चिंतन करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. निश्चित भगवंताला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आपली वेळ संपलेली असल्यामुळे आपण याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर